मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 वासाची किंमत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. वासाची किंमत. कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. शिवानी कुठे राहायची? कुंदापूर हे जे गाव आहे त्या गावामधील उंबराची वाडी मध्ये शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी. शिवानी किती वर्षाची होती? शिवानी 8-9 वर्षाची होती. भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. आठवडी बाजार म्हणजे जो आठवड्यातून एकदाच कुंदापूर या गावामध्ये भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. मुलांनो, इथे खाली दिलेले चित्र पहा. या चित्रामध्ये 2 वेण्या घातलेली जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे शिवानी. ती आहे 8-9 वर्षाची आणि ती रविवारी तिच्या आई बाबांबरोबर आठवडी बाजारात भाजी विकायला जायची. मुलांनो, इथे दिलेले पुढील चित्र पहा. हे चित्र बाजारातील आहे. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. बघा, ह्या चित्रामध्ये शिवानी भजी भेळ खात आहे कारण तो तिचा आवडतीचा उद्योग होता किंवा ते तिला आवडायचं. पुढे पाहूयात. पुढील चित्रामध्ये मिठाईचे दुकान आहे. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. मुलांनो, या पुढील चित्रामध्ये आपल्याला हलवाई आणि शिवानी दिसत आहेत. शिवानी मिठाई पाहत उभी होती आणि त्यावेळेस हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला आणि शिवानीला काय म्हणाला पहा. ए मुली, चल पैसे काढ. त्यावर शिवानी बोलली, कसले पैसे? हलवाई म्हणाला, मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे. शिवानी म्हणाली, अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे, म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. बघ्यांची गर्दी म्हणजे आसपासला जे लोक होते ते काय चाललंय हे बघण्यासाठी तिथे जमले. मुलांनो, आता हे चित्र पहा. शिवानी म्हणत आहे, काय माणूस आहे हा? आणि गर्दीतच जमलेल्या काही लोकांपैकी एक माणूस म्हणत आहे, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. अजून एक माणूस बोलतो, वासाचे पैसे, खुळाच दिसतोय. खुळाच म्हणजे वेडाच दिसतोय. त्यानंतर शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली. मुलांनो, या चित्रामध्ये शिवानी आणि तिची आई दिसत आहे. शिवानी तिच्या आईला म्हणत आहे, आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. थैली म्हणजे पिशवी. त्यावर आई म्हणते, का ग, काय झालं, कशाला पाहिजे? शिवानी म्हणते, अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या.
मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. मुलांनो, या चित्रामध्ये शिवानी आणि तिची आई गर्दीतून वाट काढत हलवाईपाशी आलेल्या आहेत. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. चिल्लरची पिशवी म्हणजे त्यामध्ये सुट्टे पैसे होते. 1 रुपये 2 रुपयाचे जे कॉईन असतात त्या कॉईननी भरलेली पिशवी होती आणि शिवानीने ती पिशवी वाजवली. 1दा 2दा 3दा खुळ खुळ आवाज झाला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. या चित्रामध्ये बघा, शिवानी ती चिल्लरची पिशवी वाजवत आहे. तिने 1दा 2दा 3दा ती चिल्लरची पिशवी वाजवली आणि गर्दीतले आजूबाजूचे लोक हे सर्वजण शांत होऊन ऐकत होते. पुढील चित्र पहा. यामध्ये शिवानी म्हणत आहे, मिळाले पैसे? हलवाई म्हणतो, कसले पैसे? कुठं मिळाले? मुलांनो, या चित्रामध्ये पहा, शिवानी हलवाईला म्हणत आहे, अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. मुलांनो, या पाठामध्ये मिठाईवाल्याने शिवानीकडून मिठाईच्या वासाची किंमत मागितली होती, परंतु वासाची किंमत कोणीही देऊ शकत नाही. परंतु शिवानीने खूप चतुराईने आणि हुशारीने मिठाईवाल्याला उत्तर दिलेलं आहे. ते आपण या पाठातून पाहिलंच. यावरून आपल्याला शिवानी किती हुशार आणि चतुर आहे हे समजते. आपण सुद्धा शिवानीसारखं हुशार आणि चतुर बनलं पाहिजे. तर मुलांनो, हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. एक सुंदर अशी गोष्ट आपल्याला ह्या पाठामधून पाहायला मिळते. मुलांनो, अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.